कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरि ओम. श्री गणेशाय नमः. नमो विशदबोधविदग्धा विद्यार्विन्द प्रबोधा, पराप्रमेय प्रमादा विलासिया, नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदनाराध्यलिंगा, नमो चतुरचित्त चकोंद्रा आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिसार समुद्रा मन्मथा, नमो सुभाव भजन भाजना, भवे भव कुंभ भंजना, विश्वोद्भवना श्री गुरुराया, तुमचा अनुग्रह गणेशू, जो दे आपला सौरसू, ते सारस्वते प्रवेशू बालकाये हती, ते सारस्वते प्रवेश बालकाये हती. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनोहरी. अनरपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतव्यथा, सर्वारंभ परित्याग यो मे भक्ते समप्रियाः. तरी संताची नि अंग लगे, पापावते जिन्ने गंगे, ते निसंत संगे सुचित्व कैसे, म्हणून असो तो ऐसा, सुचित्व तीर्थे कुवासा, जेने उल्लंघ दिशा मनो मिल. प्राप्तोत्तर प्रसंगी सेवेसाठी निवडला श्लोक विश्ववंद्य भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 16 क्रमांकाचा श्लोक आणि भावार्थ दीपिकेतील आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या त्याच या अध्यायातील 177 ओवी, 77 आणि 78 ओव्यांचा आपला विचार करा. एकच ओवीचा आपला विचार करायचा आहे. थोडा म्हणजे जेवढा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करीन, जसं जमेल तसे, बुद्धीला झेपेल तसं. तरी संताची ने अंग लगे, पापाते जिन्ने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. तरी सेवेला सुरुवात करण्याआधी उचित परिहार देणं गरजेचं आहे. आजच्या आपल्या खेरणे गावचं अखंड हरिनाम सप्ताहाचं 9वं वर्ष. हे 9 वर्ष हे ज्ञान अखंड इथे चाललं आहे. तुम्ही विचार करा, एक सत्यनारायणची पूजा जर आपली घरी करायची असेल तर आपल्या वर्षभर तयारी करायला लागते. वर्षभर आपल्या देवाला नवस करायला लागते, विनंती करायला लागते, देवाला प्रार्थना करायला लागते. तेव्हा कुठे एखादी सत्यनारायणची पूजा आपली घडली तर. आणि हा अखंड ज्ञान जो इथे चालला आहे, त्यासाठी ह्या जागेचं किती मोठं महात्म्य असेल. या मागे खूप मोठं महात्म्य आहे. आपल्या पूर्वजांनी या जागेला तपभूमी बनवली आहे. आम्ही आता इथे चपला घालून तर हा भाग वेगळा झाला, पण त्यावेळेच्या ज्या माऊली होत्या ना, त्यांनी या जागेत इतर गोष्टी सोडून द्या, 5 चप्पल सुद्धा खाली देऊन तिथं. आज ती झाडं नाहीत. जिथे आता एक गणपत शेठची चिंच म्हणून प्रसिद्ध होती, ती पण त्यांनी तोडून टाकली. ती गणपत शेठची चिंच आणि ते गोपीनाथ शेठ आणि दत्तू शेठचे जांभूळ, हा जो परिसर होता ना, हा मंजुश्वरचा परिसर म्हणून लोक मानत होते. आणि या भागात
ह्या माय माऊल्या किंवा आपली जी पुरीची मंडळी ना पाच चप्पल सुद्धा घालत नव्हते. ते तप त्याने जे इथं सुचिर्व राखले ना, त्या तपाचा प्रभाव म्हणून ह्या ज्ञानयज्ञ अखंडपणे, असं माझं वैयक्तिक मत आहे. असंची ज्ञानयज्ञ कुठल्या जागेमध्ये घडत नाही म्हणून, बरं का. त्यासाठी पुण्यच लागतं, तपच लागतं, त्याशिवाय गोष्टी घडत नाही. आणि त्या पूर्वजांनी जे आपला जे तप साधना केली, त्या तपाच्या बळावर आज आम्ही ते ज्ञानाच्या ज्या 4 गोष्टी ताज्या लोकांना सांगतात, हे त्यांचं पूर्व पुण्याईने आपण हे सगळ्या गोष्टी करतात. म्हणून हा ज्ञान असंच अखंड चालावा. तर सर्व संयोजक मंडळीला मी एकदा पुनश्च अभिवादन देऊन सेवेकडे वळतो. आजच्या सेवेचा दुसरा दिवस म्हणजे संत महात्म्य सांगणार दिवस. आता महाराजांनी सांगितलेच संत महात्म्य सांगणे. पहिला दिवस नामपट, दुसरा संतपर. आणि त्यासाठी मी सुद्धा 12 श्लोकच निवडलेला आहे की अनर्पेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्याग योमे भक्त समप्रिया. ह्याच्यामध्ये संतांची लक्षणं सांगितलीत. जर संतच आपल्याला कळले नाही तर आपल्या भगवंत कळणार नाही. त्यासाठी आपल्या अगोदर संत कळले पाहिजेत. मग संत कळण्यासाठी अगोदर ग्रंथ कळले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला ग्रंथ कळतील तेव्हा संत कळतील, आणि जेव्हा संत कळतील तेव्हा भगवंत कळेल. ही लिंक आहे. त्यासाठी जे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वगैरे अनेक ग्रंथ आहेत ना, त्यांचा आपण संग केला पाहिजे, व्यासंग केला पाहिजे. आमचे गुरुनाथ महाराज पहा कसे आळंदी जाऊन इतके सुंदर श्लोक बोलतात ना की आम्हाला ते कठीण जातात. तिरे संस्कृताची गहने तोडणी मराठीचे शब्द सोपाने रचली धर्मनिदाने निवृत्ती देवे. ती तिरे संस्कृती गहन होती, पण तरी आमच्या गुरुनाथ महाराजांनी असे सुंदर अभ्यास केला आंदोलन जाऊन. आणि त्यांचे ते श्लोक जे आपल्या जिथे काही शब्द उलगडत ना त्याचे सुंदर आणि सहज एकदा गात असतात. ते ऐकताना खूप आनंद वाटतं. कारण का, संत संघाचा महिमा आहे. कुठेतरी त्यांच्यावर वामनबाबांची, सावळांबाबांची, आप्पाबांची कृपा किंवा त्यांच्या सानिध्यातल्या संतांची कृपा. म्हणूनच आजचा दिवस हा संत महिमा जाणण्याचा आहे. ते संत काय असतात हो, काय असा संतांचा महिमा हो. आम्ही नेहमी ऐकतो असा संतांचा काय महिमा आहे. त्यासाठी मग सांगून जाईन की एकदा पार्वती माता आणि महादेव हिमालयामध्ये ध्यानस्थ असे दोघे एकांतात बसले होते. त्यांचं रूप नंदी अगदी निहालत होता. माझे महादेव भगवंत आणि माता किती सुंदर दिसतात हो. भगवंताचं रूप फक्त भक्तालाच माहिती, बघितल्यावर किती आनंद होतो. आपण मंदिरात गेल्या भगवंताला पाहिल्यावर दिवसभर समाधान मिळतं. तो तर नंदी होता, शुद्ध अंतःकरणाचा, परमप्रिय भगवंताचा. त्या नंदीला ज्यावेळी महादेव आणि पार्वती बघितली ना, त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या, नयनातून अक्षरशः त्याच्या अश्रू व्हायला लागले, कंठ दाटून आला. किती सुंदर माझा महादेव, किती सुंदर माझी माता, अगदी निहाळच राहावं. आणि तोच भाव डोक्यावर असलेल्या गंगेनं बघितला. महादेवांच्या डोक्यावर गंगा असते, बरोबर ना, की नंदीच्या ज्या डोळ्यातून अश्रू येतात, याने काय बघितलं हो, म्हणून गंगा माता इथे समोर प्रकट झाली. त्यांनी बघितलं महादेवाचं रूप. तो सुंदर रूप पाहून गंगा माता महादेवानं मोहित झाली. जर हा पती जर महादेवात जर माझ्या सख्य बहीण पार्वतीला मिळतो, मला का नाही हो, असा विचार त्या मनात येऊन गेला. मी सुद्धा हिमालयाची कन्या आहे आणि ही सुद्धा हिमालय, मी कुठे कमी पडलो. आणि तिच्या डोळ्यातून जरा अश्रू व्हायला लागले. आणि मग ज्यावेळी तुम्ही शुद्ध अंतःकरणाने भगवंताचं ध्यान कराल ना, आठवण कराल ना, त्या भगवंताशी सुद्धा तेव्हा कनेक्ट होतात. आणि महादेव त्या समाधीतून जागे झाले की माझे कोण असे भक्त आहेत जे माझ्या हृदयाला स्पर्श करतात. आणि बघितल्यात समोर गंगा माता हात जोडून, पुढे मागे नंदी होता, पण विशेष लक्ष गंगेकडे गेलं. कारण तिच्या मनात तरी काहीतरी कामना आहे, ही महादेवाने ओळखली. म्हटलं, गंगे अशी काय भावभर का झाली, काय म्हणतात मला विचार. त्याला गंगा माता म्हणाली, महादेवा मला असं वाटावं, आम्हाला असं वाटतं की तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकार करावं, तुमची अर्धांगीन म्हणून स्वीकार करावं. आणि हे शब्द कानी पडताच पार्वती मातेची सुद्धा समाधी भंग झाली. आणि तिने बघितला, गंगे तू काय बोलतेस तू. तो हो, माझा सुद्धा अधिकार आहे, मला सुद्धा वाटतं की गंगेने माझा महादेवाने माझा स्वीकार करावा. त्यावेळी पार्वती माता अगदी क्रोधाग्नीने भडकली आणि सांगितला,
तुझ्या मनात असा विचार आलाच कसा आपल्या सख्य बहिणीविषयी, आपल्या पतीवर तू असा विचार केलाच कसा? त्याने पाठीमध्ये गंगेला शाप दिला. जा म्हटले, तुझ्या पाण्यामध्ये मेलेले प्रेत वाहतील, तू दूषित होशील. रागाला डोळे नसतात ना, त्या रागाच्या भरात त्या गंगेला शाप दिला पार्वतीने. पण महादेवाने जाणलं की तिचा भाव चुकीचा नव्हता, अयोग्य नव्हता. हिच्या हृदयामध्ये शुद्ध प्रेम होतं. भक्ताला वाटतं, कुणाला वाटतं की देव माझा बंधू व्हावा, कुणाला वाटतं मित्र व्हावा, कुणाला वाटतं पती व्हावा. हा तिचा भाव होता. म्हणून महादेवाने तिला एक वरदान दिलं. जरी तू अशुद्ध झालीस ना, तरी ज्यावेळी हे संत तुझ्या पात्रामध्ये येऊन, नदीमध्ये येऊन किंवा तुझ्या पाण्यामध्ये येऊन स्पर्श करतील, त्यांचे चरण ज्या पाण्याला स्पर्श करतील ना, तेव्हा तू पुन्हा पवित्र जशी तशी होशील. हा गंगेला शाप दिला महादेवाने. मग ते संत कोण, हा पण प्रश्न पडतो ना आपला. मग संतांच्या खुणा आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्यासाठीच हा श्लोक आहे. अनर्पेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गत्वता सर्वारंभ परित्याग यो मे भक्त समप्रिय. ते संत म्हणजे कोण, त्याचं भागवतामध्ये नाथाने सुंदर असं वर्णन केलं आहे. संतो अनपेक्षा प्रशांता मद्भक्ता निर्द्वंद निरंकारा निष्परिग्रहा. ही संतांची 8 लक्षणं भागवतानीमध्ये. तसे संतांची 28 लक्षणं आहेत, पण त्याचे मुख्य असे विशेष 8 गुण आहेत. त्याच्यामध्ये आपण संत ओळखायचे आहेत. मग त्यासाठी आपले ही लक्षणं आपल्याला माहीत असायला पाहिजेत. संत म्हणजे कोण आहेत आणि त्यांचा आश्रय का करावा. जर त्या संतांचे दर्शन जर गंगेला पावित्र्य येत आहे, तर तुम्हा आम्हाला का नाही येणार हो. ते संत आपल्याला ओळखता आला पाहिजे. हा संतांच्या 8 लक्षणे आहेत ना, या एका लक्षणावर जर सांगायला गेलं ना, तर एक वेगळं प्रवचन होईल. त्यासाठी मी 1-2 त्याचे उदाहरण सांगणार आहे. ही 8ही लक्षणं आहे ना, ज्या वेळेला आम्ही सद्गुरू आप्पा मुलींना बघायचो ना, असं वाटायचं ती सगळी लक्षणं त्यांना तंतोतंत जुळतात. अनर्पेक्ष सुचिर्दक्ष उदासीन, कशाचीच अपेक्षा नाही. उदासीन, कोणी काही बोललं वाईट मानून घेण्याचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही. हेच आम्ही त्यांच्याकडून शिकलो. ही सगळी संत लक्षणं आपल्या सद्गुरू आप्पा मुली. आपल्या फार का मोठ्या ह्या परंपरेची आमचा जुना संघ नाही, पण जे आम्हाला सद्गुरू म्हणून आप्पा मुली मिळाले ना, ते खरोखर इतके उच्च कोटीचे संत होते ना, की आज आमची पात्रता नसता सुद्धा आम्हाला इथे बोलण्याचा जो अधिकार प्राप्त झाला ना, निवड त्या संत कृपेमुळे झाला आहे. निश्चितपणे सांगू शकतो. महाराज, ते संत काय कृपा करतात हो. तुमच्या शुद्ध अंतःकरणाने केलं ना, तर आमच्या परशुराम महाराजांसारखे जे गेलेले असताना 13 वर्षांसुद्धा सांगतात, येऊन पाठीवर हात मारतात की माझी जागा तुम्हाला चालवायचा आहे. हा या खेळणे गावच्या निष्काम सेवेचा परमार्थ कुठचा उच्च अधिकार आहे. मी नेहमी सांगत असतो, खेळणा आहे ना, खेळणे गावाचा हा परमार्थ खूप उच्च कोटीचा मार्ग बरं का. कदाचित तुम्हाला अतिशक्ती वाटेल. ही आमची मंडळींना कशी अपेक्षा ठेवत नाही. मान अपमानाची अपेक्षा नाही ना, कशाची दानपेची कशाची अपेक्षा नाही, निरपेक्ष भावनेनं. आणि त्यांच्यात आमचे परशुराम त्याच कोटीचे होते. ते गेल्यानंतर सुद्धा ते म्हणले, मी 13 वर्ष या गोष्टीची वाट बघत होतो. ह्या जागेवर अधिकारी, ह्या माझी जागा चालवणार कोणते वारस पाहिजे. आणि त्यांनी आमच्या पाठीवर हात मोरला. आणि आता आम्ही जे बोलतो ना, हे त्यांच्या कृपाप्रेरणेनं. मी इथेच थांबलो नाही महाराज. ज्यावेळी ह्या गोष्टी या कळावा, आता लाईव्ह कॅमेऱ्यामुळे या गोष्टी कळावा, आपल्या खेळण्याचा किती उच्च कोटीचा परमार्थ आहे हे आपल्या तरुण पिढीला कळा म्हणून सांगतो बरं का. फक्त मोठेपणा मिळवण्यासाठी नाही. ह्या गोष्टी आपण किती जपल्या पाहिजेत. ज्यावेळी महाराज तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, या सगळ्या मंडळी सांगितलं तुम्हाला प्रवचनाला बसायचं आहे, पण जोपर्यंत गुरु आज्ञा नसते ना, त्यापूर्वी या गोष्टी करायच्या नसतात. आणि गुरु आज्ञाने जे बोलतोय ना, ते खूप उच्च कोटीचं असतं. जेव्हा वामनबाबांच्या मठामध्ये गेलो, जसं माझं पहिलं प्रवचन होतं, त्यावेळी बाबांच्या दुपारची वेळ होती. पुणे या मठामध्ये शांतता होती. 11-11:30चा टायमिंग होता. आणि मी गुरु आज्ञा शिरसामान्य मानून की आपल्या ज्या जागेवर बसायचं आहे, त्या आपली जे अधिष्ठान आहे, त्या गुरुमाऊली वामन मामाची आपल्या आज्ञा मिळायला पाहिजे, या भावनेने मी थोडीशी फुलं घेऊन त्यांच्यावर गेलो. भगवंताचं दर्शन घेतलं आणि समोर येऊन वामनमामांच्या समोर बसलो. हे सद्गुरू राया,
आज आमच्या सर्व भाविक मंडळांनी, आमच्या खेरेच्या मंडळींनी सांगितलं मला हे महाराज मला प्रवचन करायचे आजच्या एकादशीला. ह्या मंडळींचं ठीक आहे हो, त्यांचं प्रेमाने बोलतात, पण आमचा अधिकार काय आहे आम्हाला कळू द्या. जर तुम्हाला वाटत असेल आमच्यातून सेवा घडावी तर काहीतरी पान फुल मला आशीर्वाद स्वरूप द्या. आणि जसा मामांच्या समोर बसलो हात जोडून आणि डोळे उघडले क्षणभर, तेवढ्यात एक समोर एक माणूस आला. त्याने भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं, बाबांचं दर्शन घेतलं. पुन्हा तो भगवंताकडे गेला. तिथून त्याने एक केळाचं फळ घेतलं, माझ्या हातात ठेवला आणि तो निघून गेला. त्याची माझी काही ओळख नाही महाराज, काही ओळख नाही. डोळ्यातून झरझर अश्रू वाहिले. संत कृपेचा प्रसाद मिळाला, गुरु आज्ञा मिळाली, अजून काय पाहिजे हो. श्रीगुरूसारखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्रीगुरांचा आशीर्वाद मिळाला ना, त्या संतांचा आशीर्वाद मिळाला ना, कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आता या व्यासपीठात मी ठाम बसून माझा आत्मविश्वास इतका प्रबळ झाला आहे. त्या संतांची सेवा आपल्यातून घडावी, पण ते संत आपल्याला ओळखता आले पाहिजेत, ते संतांची लक्षणं आपल्याला कळली पाहिजेत. तसे आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, 5 मिनिटं, 6 वाजून 5 मिनिटं सुरुवात केली आपण. 5 मिनिटात आपण 6 वाजून 5 मिनिटं घेणार. संत ओळखणं खूप कठीण आहे. एक उदाहरण सांगतो मला, बघा. तुकोबारांच्या जीवनातली घटना आहे. तुकाराम आहे म्हणजे पराकोटीचे संत. त्यांना काहीच काम नव्हतं. मग एका शेतकऱ्याने सांगितलं, महाराज मला काहीच काम नाही का. म्हटलं काहीच काम नाही. मग असं करा, माझं शेत राखा, मी तुम्हाला एक मोळी उसाची देईन. म्हटलं ठीक आहे. रामकृष्ण हो बरोबर नाही झाले, आमचे विषय झाला. तुम्हाला एक उसाची मोळी देईन. म्हटलं ठीक आहे. दिवसभराचं काम संपल्यानंतर त्या शेतकऱ्याने संध्याकाळी महाराज निघाले, त्यांना उसाची मोळी दिली. आणि ते उसाची मोळी घेऊन महाराज निघाले, विठ्ठल विठ्ठल करीत रामकृष्ण हरी महाराजांचं मंत्र बोलत. पण रस्त्याने जाताना त्यांना मुलांनी बघितलं की महाराजांच्या खांद्यावर उसाची मोळी आहे. आणि मुलं म्हटलं तर अशा गोष्टी लवकर आकर्षित होतात. एक मुलगा गेला, म्हटला महाराज एक काठी द्या. ते तुकाराम महाराज होते, सहज काढून दिली. त्या मुलांनी दुसऱ्या मुलाला सांगितलं, काय आमच्याकडे जा, उसाची काठी भेटेल. दुसरा मुलगा आला, तुकाराम महाराज दुसरी काठी दिली काढून. तिसरा मुलगा तिसरी काठी दिली. असं करता करता उसाच्या काट्या सगळ्या संपल्या, पण एकच काठी राहिली. आणि मग अशा वेळी महाराज गेले घरामध्ये. आणि मग आईसाहेबांनी विचारलं नित्यप्रमाणे की तुम्ही आज शेत राखायला गेले, तुम्हाला काय मिळालं. तर म्हटलं मिळाली होती एक मोळी उसाची. कुठे आहे. म्हणजे ही एकच काठी खांद्यावर. म्हटलं बाकीच्या काठ्या काय ना, माझी मुलं भेटली, त्यांना वाटल्यावर म्हटल्यानंतर आईसाहेबांचा राग अनावर झाला. आणि तीच काठी त्यांनी घेतली आणि तुकोबारांच्या पाठीत घातली. आणि त्या काठीचे 2 तुकडे झाले. पहा आता पुढचा प्रसंग नीट ऐका. तुकोबारा म्हणाले, हे भगवंता विठुराया, तुझी किती कृपा. माझ्याकडे एकच काठी होती, त्या 2 काठ्या झाल्या. त्या आईनं डोक्यावर हात मारला. हा बाबा आहे तरी कसा. जर आपण त्यांच्या जागी असतो तर आपण त्याच काठीनं बायकोला उसाचा रस निघावून मारले असते का नाही. मला बरोबर बोलते का नाही. उसाच्या काठीचा रस निघवत मारला असता. पण महाराज तसं केलं नाही. का केलं नाही, आता हा मुद्दा आहे. निर्द्वंद निरंकार, तो निर्द्वंद जो गुण आहे ना, त्या तुकोबारांच्या माझ्या ओतपोत भरला होता. त्यांना रस्त्यामध्ये जी मुलं दिसत होती ना, ती परक्याची मुलं वाटतच नव्हती. त्यांना ती मुलं म्हणजे भगवंताचं रूप वाटत होती. आणि आईसाहेबांनी जरी काठीची उपट घातली ना, तर तिच्यामध्ये सुद्धा दोष दिसत नव्हता. का, तिच्यामध्ये सुद्धा ना भगवान दिसत होता. संसर्ग चेष्टी जे लोहे, लोहे भ्रामको नोहे, क्षेत्र न्याय तेतला पाडू. हे आपलं क्षेत्र आहे ना, हे लोखंड आहे. पण आतला जोपर्यंत भ्रामक आपल्याला दिसत नाही ना, तो पण आपल्याला निर्द्वंद होता येणार नाही. असा निर्द्वंद भाव तुम्हा आम्हाला कळावा, म्हणून ह्या ग्रंथांची संगत कळायला पाहिजे. ते अनपेक्ष होतं.
कशाचा राग नव्हता, लोभ नव्हता, द्वेष नव्हता, कशाचंच काही नव्हतं. ही संत लक्षणे आहेत, ही 8च लक्षणे आहेत, पण इतकी उत्कृष्ट आहेत. ते संतांच्या गळ्यातला हा मोती हार आहे. मग तुम्हा आम्हाला वाटत असेल की ते संत कळावे, तर आपल्याला हा ग्रंथांचा आपला संग केला पाहिजे. तुम्हाला आम्हाला वाटत असेल तुकोबाराय गेले, ज्ञानोबाराय गेले, एकनाथराय गेले, अरे त्यांचा ग्रंथ वाचून बघा तुम्ही. प्रत्यक्षात ज्याच्यावर तुम्ही नित्यनेमानं पाठ कराल ना, तुम्ही कुठल्याही मनाची शंका असू द्या, कुठल्या मनाची, अनुभव सिद्ध बोलतोय. आज सांगितलं माऊली, आज आम्हाला अमुक ठिकाणी प्रवचन आहे, हो कुठली ओवी घे, माऊली सांगा अमुक अमुक अध्याय उघड आणि याच्यातली ओवी घे. अगदी प्रसंगानुसार अनुरूपच ती ओवी आली पाहिजे. हा अनुभव सिद्ध सांगतो. ही संतांची कृपा या ग्रंथकृपेने आहे. म्हणूनच जास्त वेळ न घेता पुढच्या वेळेस सुद्धा नियोजन महाराजांनी आम्हाला अलर्ट केलं आहे. आमचं सुद्धा गाड्याकडे लक्ष आहे. म्हणूनच व्यास संत संघ जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणून ह्या ओवीचा अगदी थोड्या वेळामध्ये ह्या मंडळाने आम्हाला जी सेवा करण्याची संधी दिली, त्या श्लोकाचा अनर्पेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ प्रद्याग योमय भक्ते समप्रिया. भगवंताला अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन, कोणी काय बोलो काय न बोलो, कोणी चांगलं बोलो कोणी वाईट बोलो, कशाची अपेक्षा नाही. तुम्ही सुद्धा असंच आचरण ठेवावं. ह्या श्लोकाला एवढाच अभिप्राय भगवंतांनी माऊलीसुद्धा सांगितलं आहे. थोडंसं आपलं आचरण आपल्या जीवनात घडावं म्हणून हा या श्लोकाचा धावता भावार्थ तुम्ही हृदयात लक्षात ठेवा. तेवढी त्या व्यासपीठावर प्रार्थना करतो आणि सेवेला इथे पूर्ण वेळ आणतो. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वरधारी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, मुंजेश्वर भगवान की जय. हर हर महादेव, मंगलमूर्ती मोर्या, सब संतन की जय. अतिशय उत्तम. मला थोडंच ऐकायला मिळालं. अनर्पेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतो यथा सर्वारंभ परित्यागी एवम भक्त समप्रिया. या श्लोकावर जर व्यक्ती